विद्यार्थी मित्रांनो, आज नैसर्गिक साधन संपत्ती आणि पर्यावरण या तासामध्ये आपण प्रामुख्यानं जे काही नैसर्गिक साधन संपत्तीमधील जे काही ऊर्जा स्रोत आहेत हे ऊर्जा स्रोत पाहणार आहोत आपण. विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक ऊर्जा स्रोताचे प्रामुख्यानं 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि दुसरा प्रकार आहे नैसर्गिक ऊर्जा स्रोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला पारंपरिक ऊर्जा स्रोत हा प्रामुख्याने नैसर्गिक ऊर्जेचा स्रोत पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीपासून जी काही ऊर्जा निर्मितीची जी शक्ती साधने आहेत, ही शक्ती साधने वापरली जात असतात. त्यांना प्रामुख्याने पारंपरिक ऊर्जा स्रोत असे म्हटले जाते. म्हणजे पूर्वीपासून ऊर्जा निर्मितीसाठी जी शक्ती साधने वापरली जातात त्यांना पारंपरिक ऊर्जा स्रोत असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, या पारंपरिक ऊर्जा स्रोताचे जे काही साठे आहेत ते साठे प्रामुख्याने मर्यादित स्वरूपाचे आहेत आणि ही पारंपरिक स्वरूपाची असणारी जी काही ऊर्जा साधने आहेत ही ऊर्जा साधने क्षय पावणारी असतात किंवा ती संपुष्टात येणारी असतात. विद्यार्थी मित्रांनो, ऊर्जा निर्मितीसाठी मानव मुख्यत्वे पारंपरिक ऊर्जा साधनाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतो आहे. त्यामुळे या ऊर्जा साधनांचे संवर्धन करण्याचे अलीकडील काळामध्ये नित्यांत गरज निर्माण झालेली आहे. मग अशा शक्ती साधनामध्ये किंवा पारंपरिक ऊर्जा स्रोतामध्ये प्रामुख्याने दगडी कोळसा, खनिज तेल या महत्त्वाच्या शक्ती साधनांचा किंवा ऊर्जा साधनांचा समावेश केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधील पहिला घटक आपण दगडी कोळसा हा पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कोळसा हे शक्ती साधन आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर कोळसा या शक्ती साधनाचे किंवा ऊर्जा साधनाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत गेलेले आपल्याला दिसून येते. दगडी कोळशाचा रंग काळा असल्यामुळे आणि त्याच्या अतिउपयुक्ततेवरून प्रामुख्याने त्याला काळा हिरा असेही म्हटले जाते. विशेषतः दगडी कोळशाचा उपयोग अशुद्ध लोखंड शुद्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. कोळशापासून यंत्रे, वाहने चालत असतात किंवा चालवली जातात. तसेच कोळशापासून डांबर, कोल, रंग, अमोनियम गॅस, क्रूड ऑइल, गंधक, बेन्झिन इत्यादी पदार्थांची काय होत असते, निर्मिती होत असते. कोळशापासून कोक तयार करताना त्यापासून मोटार स्पिरिट, कार्बोलिक ॲसिड, अमोनियम सल्फेट यासारख्या पदार्थांची निर्मिती केली जाते. मग प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो, अशा दगडी कोळशाची निर्मिती कशा प्रकारे केली जाते हे आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, दगडी कोळसा हा स्तरित खडकाचा प्रकार असून तो वनस्पतीपासून बनलेला आहे. कार्बोनिफेरस काळात अंतर्गत हालचालीतून भूपृष्ठावरील वनस्पती या भूगर्भामध्ये गाडल्या गेल्या. त्यावर माती आणि खडकांचा दबाव पडला गेला. त्याचबरोबर त्याच्यावरती भूगर्भातील उष्णतेचाही परिणाम झाला. वनस्पतीतील कार्बन द्रव्य मात्र खडकात तशीच राहिली व याच कार्बन द्रव्याचे रूपांतर पुढे दगडी कोळशात झाल्याचे आपल्याला दिसून येते. प्रामुख्यानं अशा दगडी कोळशाचे त्याच्या प्रमाणावरून 4 प्रकार पाडले जातात. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे अँथ्रासाइट, दुसरा बिटुमिनस, तिसरा लिग्नाइट
आणि चौथा प्रकार आहे पीठ. तर आपण विद्यार्थी मित्रांनो या प्रत्येक प्रकाराचा वेगवेगळा अभ्यास करणार आहोत. पहिला दगडी कोळशाचा प्रकार आहे अँथ्रासाइट. विद्यार्थी मित्रांनो, अँथ्रासाइट कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण हे काय असते 95% असते. हा कोळसा सर्वात उच्च प्रतीचा असतो, तो चकाकीदार असतो, तो काळ्या रंगाचा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो कठीण आणि पेटल्यावर दीर्घकाळ टिकतो किंवा दीर्घकाळ जळतो. यामध्ये अधिक उष्णता असते. विद्यार्थी मित्रांनो, या अँथ्रासाइट कोळशाचा अधिक धूर होत नाही. तसेच या कोळशामध्ये राखेचे प्रमाण कमी असते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे बिटुमिनस. विद्यार्थी मित्रांनो, बिटुमिनस कोळशामध्ये जे काही कार्बनचे प्रमाण असते ते कार्बनचे प्रमाण 80% असते. म्हणजे प्रामुख्याने अँथ्रासाइट कोळशापेक्षा ते काय असते कमी असते. विद्यार्थी मित्रांनो, हाही कोळसा काळ्या रंगाचा असतो आणि तोही चांगल्या प्रतीचा असतो. यामध्येही ज्वालाग्रही पदार्थाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे तो लवकर पेटतो आणि लवकरच विझतो. या कोळशापासून मात्र धूर निघतो, राख निघते. यामध्ये वायूचा व डांबराचा जास्त अंश असतो. या कोळशापासून कारखान्यात उपयोगी पडणारा कोक निर्माण केला जातो किंवा करत असतात. पुढचा प्रकार आहे लिग्नाइट. विद्यार्थी मित्रांनो, लिग्नाइट कोळशामध्ये जे काही कार्बनचे प्रमाण असते हे कार्बनचे प्रमाण 7% असते आणि हा कोळसा हलक्या प्रतीचा कोळसा असतो आणि तो ठिसूळ तपकिरी पिवळ्या रंगाचा असतो. यामध्ये काही प्रमाणामध्ये पाण्याचाही अंश असतो. हा कोळसा जळतो, लवकर जळतो, याची राख जास्त होते. याच्यामध्ये प्रामुख्यानं जे काही कार्बनचे प्रमाण असते हे कार्बनचे प्रमाण अँथ्रासाइट आणि बिटुमिनस कोळशापेक्षा कमी असते. आणि चौथा शेवटचा प्रकार आहे पीठ. विद्यार्थी मित्रांनो, पीठ कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण सर्वात कमी असते. म्हणजे जवळजवळ अँथ्रासाइट कोळशाच्या निम्मे प्रमाण असते. या कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण 40% असते आणि हा कोळसा देखील हलक्या प्रतीचा कोळसा असून त्यापासून फारच कमी उष्णता मिळते. तसेच या कोळशापासून अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट पेक्षाही अधिक जास्त धूर होतो. या कोळशामध्ये जर पाण्याचा विचार केला तर या कोळशामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आपल्याला दिसून येते किंवा असते. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या नैसर्गिक साधनसंपत्तीमधील किंवा नैसर्गिक साधनसंपत्तीमधील जी काही ऊर्जा साधने आहेत, या ऊर्जा साधनामधील प्रामुख्यानं पारंपरिक ऊर्जेमधील दुसरा घटक आहे खनिज तेल. विद्यार्थी मित्रांनो, खनिज तेल किंवा पेट्रोलियम हे एक अत्यंत महत्त्वाचे पारंपरिक शक्ती साधन आहे किंवा ऊर्जा साधन आहे. विद्यार्थी मित्रांनो, 6 एप्रिल 1864 च्या दिवशी लंडन टाइम्स या वृत्तपत्रातील खडकातील द्रव्य इंधन म्हणून उपयुक्त या बातमीने सर्वप्रथम कोळशाऐवजी इंधन म्हणून खनिज तेलाकडे सर्वांचे लक्ष वेधले. आज जगामध्ये खनिज तेल हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आज जगामध्ये खनिज तेल हे अनेक उत्पादनांच्या निर्मितीसाठी वापरले जाते. पेट्रोल, डिझेल,
गासलेट, फॅसलिन, रंग, वंगण, बेंझिन, डांबर इत्यादींच्या निर्मितीसाठी खनिज तेलाचा मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी मित्रांनो वापर होत असतो. खनिज तेल हे कारखान्यामध्ये, वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जाते. या खनिज तेलापासून उष्णता, प्रकाश आणि शक्ती यांची निर्मिती केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, खनिज तेल हे अशुद्ध स्वरूपात किंवा अशुद्ध रूपात प्राप्त होत असते. ते खनिज तेल शुद्ध करून त्यापासून विविध पदार्थ मिळवले जातात. खनिज तेल हे शक्ती साधन कोळशापेक्षा अधिक उपयुक्त आहे. कारण खनिज तेलापासून कोळशापेक्षा जास्त उष्णता प्राप्त होत असते आणि कोळशापेक्षा कमी धूर निघत असतो. आणि सर्वात महत्त्वाचे, थोड्या जागेमध्ये खनिज तेलाचा मोठ्या प्रमाणामध्ये साठा करून ठेवता येत असतो. खनिज तेल नळाद्वारे किंवा पाईपद्वारे इतरत्र वाहून नेता येणे सहज शक्य असते. आणि अशा खनिज तेलाचा जो काही वाहतुकीचा खर्च असतो, हा वाहतुकीचा खर्च कोळशापेक्षा कमी असतो किंवा कमीपेक्षा कमी येत असतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा खनिज तेलाची निर्मिती प्रमाणे होते किंवा कशा प्रकारे होते हे आपण पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, खनिज तेलाची निर्मिती देखील दगडी कोळशाप्रमाणेच पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालीमुळे झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अति प्राचीन काळी काही भूचाली जे काही हालचाली आहेत, या भू हालचालीमुळे अनेक प्रकारचे प्राणी, वनस्पती, जंतू जमिनीत गाडले गेलेले आहेत व अंतरंगामध्ये असलेला जो काही पाणी साठा आहे, या पाणी साठ्यामध्ये ते काय केलेत, मिसळून गेलेले आहेत. यावर प्रचंड दबाव आणि उष्णता यांचा परिणाम झाला व त्यापासून खनिज तेल किंवा पेट्रोलियम पदार्थाची काय झाली, निर्मिती झाली. वेगवेगळ्या वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषापासून बनलेल्या विविध सेंद्रिय द्रव्यांच्या मिश्रणामुळे, तसेच भूगर्भामधील जी काही उष्णता आहे, त्याचबरोबर भूगर्भातील जो काही दबाव आहे, या दबावामुळे प्रामुख्याने खनिज तेल वायुरूप, द्रव्यरूप आणि घनरूप अवस्थेत सापडते. विद्यार्थी मित्रांनो, खनिज तेल हे कार्बन, हायड्रोजन या मूलद्रव्यांच्या संयोगाने निर्माण होत असते. विद्यार्थी मित्रांनो, खनिज तेल हे स्तरित खडकात, विशेषतः वालुकाश्म, सेल आणि खडकामध्ये सापडले जाते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा आपण नैसर्गिक स्रोताचा प्रकार पाहणार आहोत, अपारंपरिक ऊर्जा स्रोत. विद्यार्थी मित्रांनो, जगातील अनेक विकसित तसेच विकसनशील देशात जी काही ऊर्जा आहे, या ऊर्जेची मागणी सतत वाढत चाललेली आहे किंवा वाढत असलेली आपल्याला दिसून येते. परंतु या मागणीच्या तुलनेत ऊर्जेचे उत्पादन मात्र कमी आहे. आणि दगडी कोळसा, खनिज तेल या पारंपरिक ऊर्जा साधनांचे साठे मर्यादित स्वरूपाचे असल्याचे आपल्याला दिसून येते किंवा मर्यादित स्वरूपाचे आहेत.
त्यामुळे ऊर्जेची वाढती मागणी, वाढत्या गरजा भागवण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा या नवीन ऊर्जा प्रकाराचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, अपारंपरिक ऊर्जेलाच पुनर्निर्मिती ऊर्जा असेही म्हटले जाते किंवा असेही म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा हे प्रमुख अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत आणि हे सर्व ऊर्जा स्रोत अक्षय आहेत. ते दीर्घकाळ टिकणारे आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अपारंपरिक ऊर्जा स्रोतामुळे जे काही हवेचे प्रदूषण असते ते हवेचे प्रदूषण होत नाही. अशा ऊर्जेच्या वाढत्या गरजेची पूर्तता करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा शोध घेणे, त्यांचा विकास करणे अलीकडील काळातील नित्यांत गरज निर्माण झालेली आहे. असे काही प्रमुख जे काही अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत ते ऊर्जा स्रोत सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत शक्ती हे आपण पुढील प्रमाणे सविस्तर पाहूयात. पहिला अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा घटक आहे सौर ऊर्जा. विद्यार्थी मित्रांनो, सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे आणि सूर्यापासून मिळणारी जी काही उष्णता आहे ती उष्णता म्हणजे प्रामुख्याने सौर ऊर्जा होय. विद्यार्थी मित्रांनो, सूर्यकिरणातील उष्णता ही एकत्र करून किंवा एकवटून प्रामुख्याने सौर ऊर्जा निर्माण केली जाते. मग या सौर ऊर्जेची निर्मिती कशी केली जाते हे आपण पाहूयात. सिलिकॉन, विद्यार्थी मित्रांनो, सिलिकॉन या द्रव्याचा वापर करून फोटोव्होल्टाईक सेल्स किंवा सौर सेल्स तयार केल्या जातात. सूर्यापासून मिळणारी उष्णता या सौर सेलमध्ये साठवली जाते आणि या सौर सेलपासून प्रामुख्याने उष्णता किंवा विद्युत शक्ती निर्माण केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, सौर सेल हा सिलिकॉनच्या 2 थरापासून तयार केलेला असतो. या 2 स्तरात भिन्न विद्युतधारा असते. जेव्हा त्यावर सूर्याचा प्रकाश पडतो तेव्हा या 2 थरामध्ये विद्युतभार संक्रमित होतो व त्यातून वीज निर्मिती होते. असे 40 छोटे सेल्स किंवा सेल परस्परांना जोडून एक युनिट तयार होत असते व त्याने एक दिवा लागतो. याच पद्धतीने अनेक युनिट्स तयार करून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करता येते व त्यामधून अनेक गरजा भागवता येत असतात. मग अशा सौर ऊर्जेचे आपण गुणधर्म पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सौर ऊर्जा ही कधी न संपणारी ऊर्जा आहे आणि अशी सौर ऊर्जा ही मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, सौर ऊर्जा ही विश्वासार्ह ऊर्जा असून ती प्रामुख्याने प्रदूषण विरहित अशी ही ऊर्जा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सौर ऊर्जेचे प्रमाण कायम टिकून असते म्हणून तिला प्रामुख्याने सौर स्थिरपद असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, अशा सौर ऊर्जेचा उपयोग आपल्याला प्रामुख्याने
कशा प्रकारे करता येईल ते आपण पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, सौर ऊर्जेचा उपयोग अन्न शिजवणे असेल, पाणी तापवणे असेल, रस्त्यावरील दिवे लावणे असेल, पाण्याचा उपसा करणे असेल, रेल्वे सिग्नल्स असतील, रस्ते सिग्नल्स असतील इत्यादी सारख्या अनेक कामांसाठी प्रामुख्याने करता येत असतो. विद्यार्थी मित्रांनो, सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर विकास करून उद्योगधंदे, वाहने चालवणे यासाठीही देखील आपल्याला करता येत असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण जी काही सौर ऊर्जा आहे या सौर ऊर्जेची उपलब्धता पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीला प्रति चौरस मीटरला 1353 किलोवॅट इतकी ऊर्जा उपलब्ध होत असते. यामधील बरीचशी ऊर्जा वेगवेगळ्या प्रकारे नाहीशी होत असते. असे असले तरी पृथ्वीवर वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेच्या 1000 पट ती अधिक असते. भारत या देशाचा विचार केला तर भारत हा देश उष्ण कटिबंधात येत असल्याने भारतासारख्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सौर ऊर्जा मिळत असते. प्रतिवर्षी भारताला 500 ट्रिलियन किलोवॅट इतकी सौर ऊर्जा प्राप्त होत असते. भारतामध्ये एकंदरीत वर्षाच्या 365 दिवसापैकी 300 दिवस स्वच्छ आकाश असते. त्यामुळे दर तासाला प्रति चौरस किलोमीटरला 5 ते 7 किलोवॅट इतकी सौर ऊर्जा प्राप्त होत असते. म्हणजे प्रामुख्याने जमिनीवर प्रति चौरस किलोमीटरला 20 मेगावॅट इतकी सौर ऊर्जा प्राप्त होत असते. डिसेंबर महिन्यामध्ये प्रति चौरस सेंटीमीटरला 500 कॅलरी इतकी सौर ऊर्जा प्राप्त होत असते. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील राजस्थान या राज्यामध्ये बहुतेक वेळा वर्षभर आकाश स्वच्छच असते. त्यामुळे या राज्यामध्ये सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त विकास करता येऊ शकतो किंवा विकास होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण नैसर्गिक ऊर्जा साधनामधील जे काय अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत या अपारंपरिक ऊर्जा स्रोतामधील दुसरा जो घटक आहे हा आहे प्रामुख्यानं पवन ऊर्जा. विद्यार्थी मित्रांनो, पवन ऊर्जा ही एक अत्यंत महत्त्वाची अपारंपरिक ऊर्जा आहे. यामध्ये वारा हा ऊर्जा निर्मितीचा प्रमुख स्रोत आहे किंवा असतो. पृथ्वीचे परिवलन, सागर भाग व ध्रुवीय भाग यांच्यामधील किंवा यांच्यावरील जे काही तापमान आहे, जमीन व सागर किनारे यांच्यामधील जे काही तापमान आहे, पर्वतीमय प्राकृतिक रचना असेल, पठारी रचना असेल, यामुळं किंवा अशा विविध गुंतागुंतीच्या घटकांचा प्रामुख्याने पवन निर्मितीमध्ये किंवा पवन ऊर्जाच्या निर्मितीमध्ये समावेश होत असतो. मग अशा पवन ऊर्जाची निर्मिती ही प्रामुख्यानं पवनचक्कीच्या आधारे केली जाते. वाऱ्याच्या वेगानं पवनचक्कीची पाती फिरवली जातात. या गतिजन्य प्रेरणेमुळे पात्यांना जोडलेल्या विद्युत जनित्रातून ऊर्जा निर्मिती केली जाते. त्यास पवन ऊर्जा म्हटले जाते. पवन ऊर्जा निर्मिती करण्यासाठी जो काही वाऱ्याचा वेग असतो
हा वाऱ्याचा वेग कमीत कमी 15 किलोमीटर प्रति तास इतका असावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, पवन ऊर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पवनचक्क्यांची उभारणी केली जाते. तेव्हा प्रामुख्याने त्यास विंड फार्म असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, अशा जी काही पवन ऊर्जा आहे, या पवन ऊर्जेचे आपण जर गुणधर्म पाहिले तर प्रामुख्याने आपल्याला असे लक्षात येईल की पवन ऊर्जा निर्मितीचा जो काही खर्च आहे, हा खर्च प्रामुख्याने सर्वात कमी येतो, कारण त्यासाठी कोणतेही इंधन लागत नाही. अशी पवन ऊर्जा ही अक्षय ऊर्जा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवन ऊर्जा ही मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. पवन ऊर्जेमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, पवन ऊर्जा ही पारंपरिक ऊर्जेक्षेत्रापासून दूर विकसित करता येत असते. विद्यार्थी मित्रांनो, अशा पवन ऊर्जेचा उपयोग ही शिडाची झांजे चालवण्यासाठी, धान्य दळण्यासाठी, विहिरींचे तलावांचे पाणी उपसण्यासाठी केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, अलीकडील काळात पवन ऊर्जेद्वारे मोठ्या प्रमाणात विद्युत निर्मितीही केली जाऊ लागली आहे. यानंतर प्रामुख्याने आपण अपारंपरिक ऊर्जेचा तिसरा घटक पाहणार आहोत, जलविद्युत शक्ती. विद्यार्थी मित्रांनो, जलविद्युत शक्ती ही एक मौल्यवान अपारंपरिक स्वरूपाची ऊर्जा आहे. जलविद्युत शक्ती ही पाण्यापासून निर्माण केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, त्याची निर्मिती ही आपण पाहूयात कशी केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, उंचावरून पडणाऱ्या पाण्यापासून तसेच वाहणाऱ्या पाण्यापासून जी ऊर्जा निर्माण केली जाते त्यास जलविद्युत ऊर्जा किंवा जलविद्युत शक्ती असे म्हटले जाते. जलविद्युत शक्ती ही मुख्यत्वे करून धरणामधून निर्माण केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, धरणामध्ये किंवा धरणाद्वारे पाण्यामध्ये असणारी ऊर्जा संचित करून वापरली जाते. नदीचे वाहते पाणी धरणाची बांधणी करून अडवले जाते आणि त्याची साठवणूक केली जाते. त्यानंतर ते पाणी मोठ्या उंचीवरून टर्बाइन्स फिरवल्या जातात किंवा फिरवण्यासाठी वापरले जातात. विद्यार्थी मित्रांनो, पाण्याचे वस्तुमान हे हवेपेक्षा 800 पटीने जास्त असल्याने हळू वाहणारे पाणीसुद्धा जास्त प्रमाणात वीज निर्मिती करू शकते. कमी क्षमतेचे जलविद्युत प्रकल्प हे 100 किलोवॅट्स इतकी विद्युत निर्मिती करू शकतात. जलविद्युत निर्मितीसाठी बारामाही वाहणाऱ्या नद्यांची आवश्यकता असते. मग अशा जलविद्युत शक्तीचे गुणधर्म जर पाहिले तर प्रामुख्याने जलविद्युत शक्ती ही अक्षय ऊर्जा आहे. जलविद्युत शक्तीमुळे पर्यावरणाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, जलविद्युत शक्ती हा ऊर्जेचा स्वस्त स्रोत आहे. मुबलक पाणीसाठा उपलब्ध असलेल्या प्रदेशात जलविद्युत शक्ती मोठ्या प्रमाणात निर्माण करता येत असते. जलविद्युत केंद्रापासून
जलविद्युत विद्युत वाहक तारामध्ये किंवा तारामधून ही जलविद्युत दूरपर्यंत वाहून नेता येत असते. विद्यार्थी मित्रांनो, अशा जलविद्युत शक्तीचा जर आपण उपयोग विचारात घेतला तर प्रामुख्याने उपयोगाच्या दृष्टिकोनातून जलविद्युत शक्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे किंवा तिला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. विविध घरगुती कामासाठी तसेच मोठमोठ्या उद्योगांमध्ये प्रामुख्याने जलविद्युत शक्ती ही मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जात असते आणि पारंपरिक स्रोतापेक्षा हे जे काही अपारंपरिक ऊर्जा शक्तीची जे काही साधने आहेत तिचा दिवसेंदिवस वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. धन्यवाद.